27 वर्षांची एक विवाहित महिला आपल्या नवऱ्यासोबत आणि 2 लेकरांसोबत राहायची। त्या महिलेचा नवरा हा कामाच्या निमित्ताने गावाच्या बाहेर जाऊन राहत होता, तर ती आपल्या मुला आणि मुलीसोबत राहायची। ज्यावेळेस तिला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असायची, ती आपल्या पुतण्याला आपल्या घरी बोलवायची, किंवा जर तिला बाहेर जायचं असेल तर ती आपल्या पुतण्याला सोबत घेऊन जात होती। यामध्ये तो पुतण्या आणि त्याची काकू हे दोघेजणे एकमेकांच्या फार जवळ आले। पुतण्या फक्त 18 वर्षांचा होता, तर काकू 27 वर्षांची। या दोघांमध्ये अनैतिक संबंध बनले, पण काही दिवसानंतर तो पुतण्या देखील कामाच्या निमित्ताने बाहेर गावी गेला, तर ती काकू परत एकदा एकटी झाली। ती आपल्या गल्लीतील एका अजून तरुण मुलाला आपल्या शारीरिक जाळ्यामध्ये अडकवते आणि त्या महिलेची अशीच वासना तिला कोणत्या काठाला घेऊन जाणार आहे याबद्दल तिने कधी विचार देखील केला नव्हता। ही घटना ऐकून तुम्हाला देखील विश्वास होणार नाही आणि तुम्ही विचार कराल की लोकांना आपल्या वासनेसमोर आपलं नातं देखील दिसत नाही आहे का? नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घटना समोर आली होती राजस्थान राज्यातील बाड़मेर या जिल्ह्यामधून। बाड़मेर जिल्ह्यातील रामसर या गावामध्ये सोमनाथ हा 32 वर्षांचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत, मुला आणि मुलीसोबत राहायचा। सोमनाथच्या पत्नीचं नाव आहे मंजू। मंजू आणि सोमनाथ या दोघांच्या लग्नाला 8-10 वर्ष झाले होते। मंजू आणि सोमनाथ या दोघांना 6 वर्षांची एक मुलगी आणि 4 वर्षांचा एक मुलगा देखील होता। सोमनाथ हा अगोदरपासून मेहनती व्यक्ती होता, पण गावामध्ये जास्त कोणते काम नसायचे, त्यामुळे तो अगोदरपासून हा बाहेरगावी जाऊन काम करायचा किंवा जे काम भेटेल ते काम करत होता आणि त्याला आपल्या कुटुंबाचं अजिबात टेन्शन नव्हतं, कारण त्याच्या आजूबाजूला त्याची भावकी देखील राहत होती। त्यामध्ये सोमनाथचे आईवडील, त्याचा भाऊ, त्याची वहिनी आणि त्याचे पुतणे देखील राहत होते। त्यामुळे त्याला आपल्या लेकरांची आणि पत्नीची जास्त काही फिकर वाटत नव्हती। एक दिवस 2024 मध्ये सोमनाथ हा कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये जात होता, तर तो आपल्या एका पुतण्याला आपल्या घरी बोलावतो। त्या पुतण्याचं नाव होतं सोपान। सोपान हा सोमनाथच्या घरी जातो आणि सोमनाथ आपल्या पुतण्याला समजावून सांगतो की मी कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जात आहे आणि जर तुझ्या काकूला कोणत्याही गोष्टीची काही पण गरज पडेल तर तू तिची मदत कर, तिला ती आणून दे, किंवा जर तिला कुठे जायचं असेल तर तू तिला सोबत घेऊन जा आणि लेकरांना देखील सांभाळायचं काम कर, असं सोमनाथ आपल्या पुतण्याला सांगतो आणि तो आपल्या कामाला निघून जातो। दुसरीकडे त्याची पत्नी आपल्या लेकरांना घेऊन निवांतपणे राहू लागली होती। नवरा जाऊन काही दिवस झाले आणि तिला बाहेर जाण्याची गरज पडली, तर ती आपल्या पुतण्याला आपल्या सोबत घेऊन जाते। पुतण्या फक्त 18 वर्षांचा होता, तर काकू ही 27 वर्षांची। हे दोघं एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ राहू लागले होते। ती महिला, तिला जास्त काही काम नसायचं, त्यामुळे ती आपल्या पुतण्याला आपल्या घरी देखील बोलवत होती आणि सोपान देखील मनातल्या मनात आपल्या काकूवर प्रेम करायला सुरुवात करतो। हे दोघं एकमेकांवर मनातल्या मनात प्रेम करत होते। या दोघांमध्ये हळूहळू जवळीकता निर्माण झाली आणि यांचे प्रेम संबंध सुरू झाले। या दोघांना आपल्या नात्याचा पण विसर पडतो आणि हे दोघे एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवू लागले होते। हे दोघं एकदम पती आणि पत्नीसारखे राहू लागले। इतर कोणत्याही लोकांना यांच्यावर संशय देखील येत नव्हता। त्याचं कारण असं होतं की या दोघांचं नातं अगोदरपासून काकू आणि पुतण्याचं होतं। यांच्या वयामध्ये पण बराचसा फरक होता, त्यामुळे बाहेरचं कोणतेही लोक यांच्यावर कोणत्याही प्रकारचा संशय घेत नव्हते। त्या कारणामुळे हे दोघेजणे या नात्याचा खूप फायदा घेऊ लागले होते आणि एकदम पती आणि पत्नीसारखे राहू लागले होते। काही दिवस असेच यांचे संबंध समोर जात होते, पण ज्या वेळेस हा सोपान 18 वर्षांचा झाला, त्याला आपल्या वडिलांच्या सांगण्यानुसार बाहेरगावी कामाला जायला लागलं होतं। तो आपल्या काकूला सांगतो की मी काही दिवसांमध्ये परत येईल आणि सोपान आपल्या कामावर निघून गेला।
कामावर गेल्यानंतर तो आणि त्याची काकू मंजू हे दोघेजणे परत फोनवर बोलू लागले होते। या दोघांमध्ये काही दिवस फोनवर संभाषण चालू होते, पण दुसरीकडे मंजूला एका पुरुषाची गरज भासू लागली। कारण अगोदर तिचा नवरा कामाला गेला आणि आता तिचा पुतण्या, तिचा प्रियकर हा देखील कामाला निघून गेला होता आणि तिला आता एका पुरुषाची आदत झाली होती। त्यामुळे ती एका गल्लीतल्या मुलाला आपल्या प्रेमामध्ये अडकवते। तो मुलगा फक्त 19 वर्षांचा होता आणि खास म्हणजे तो सोपानचा मित्र होता आणि फक्त त्याला तिच्या काकूचे आणि सोपानचे अनैतिक संबंधाबद्दल माहिती होती आणि तो या संबंधाचा फायदा घेतो आणि त्या काकूच्या जवळ जातो आणि तोच मुलगा सोपानच्या काकूसोबत अनैतिक संबंध स्थापित करतो। आता ती महिला त्या मुलासोबत आपले संबंध स्थापित करते, त्याला आपल्या घरामध्ये बोलावू लागली होती आणि या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा आता गावभर देखील होत होती, पण कोणाला यांच्या संबंधावरून काही पण देणं घेणं राहिलं नव्हतं। आता दुसरीकडे सोपान हा तिला सारखे सारखे फोन करायचा, पण मंजू अगोदर सारखी आपल्या प्रियकर सोपानला बोलत नव्हती, कारण की आता तिला गावामध्ये एक दुसरा मुलगा भेटला होता जो सोपानपेक्षा जास्त पैसेवाला देखील होता। त्या कारणामुळे मंजू ही सोपानला एकदम इग्नोर करत होती, त्याला बोलत नव्हती, त्याला उत्तर देखील देत नव्हती। या कारणामुळे सोपानचं मन विचलित होत चाललं होतं। त्याला समजत नव्हतं की नेमकं आता काय करावे किंवा काकूला असं काय झालं असेल। तो आपलं कामधाम सर्व काही सोडतो आणि आपल्या घरी येऊन जातो। घरी आल्यानंतर तो आपल्या घरी न जाता सरळ काकूच्या घरी जातो आणि काकूला विचारतो की नेमकं काय झालं। त्यावेळेस मंजू ही सोपानला सांगते की आपल्यामध्ये जे काही झालं होतं ते सर्व आपल्याला तिथेच थांबवावं लागलं, कारण की आपलं नातं काकू आणि पुतण्याचं होतं। या कारणामुळे हे सर्व आपल्यामध्ये योग्य नाही। पण सोपानला काही पण समजून घ्यायचं नव्हतं, त्याला फक्त आपल्या काकूची गरज होती, पण काकूला आता एका दुसऱ्या मुलाची गरज पडत होती। ती सोपानला समजावून सांगते आणि आपल्या घरातून काढून देते, पण त्या रात्री सोपान एकदम बेचैन झाला होता, त्याला झोप येत नव्हती। त्यामुळे तो आपल्या घराच्या छतावर झोपलेला असताना काकूच्या घराकडे बघत बसला होता आणि त्याच वेळेस तिच्या घरामध्ये तिचा नवीन प्रियकर शिरतो आणि अर्ध्या पाऊण तासानंतर तो मुलगा घराच्या बाहेर पडतो। तर सोपानला आता नक्की खात्री पडते की ही महिला एका नवीन मुलाच्या प्रेमामध्ये अडकली, त्या कारणामुळे ती त्याला बोलत नाही आहे। तर सोपान त्याच वेळेस मध्यरात्री मंजूच्या घरामध्ये शिरतो आणि मंजूला सरळ सरळ धमकी देतो की जर तू माझ्यासोबत परत बोलणार नाहीस तर मी काकाला तुझ्या आणि माझ्या आणि तुझ्या नवीन प्रियकराच्या संबंधाबद्दल सर्व काही सांगून देईल। मंजूला समजत नव्हतं की नेमकं आता काय करायला हवं। दुसऱ्या दिवशी मंजू आपल्या नवीन प्रियकराला सर्व काही सांगते की तिचा पुतण्या हा त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत आहे, त्याला बाजूला करायचं आहे। यासाठी मंजू आणि तिचा नवीन प्रियकर हे दोघे जण मिळून एक प्लॅन करतात। तारीख होती 18 मे 2024ची। उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे आपल्या घराच्या बाहेर झोपायचे आणि सोपान देखील आपल्या घराच्या छतावर म्हणजे बाहेरच झोपायचा। त्याची आई, त्याची बहीण, बाकीचे लोक सर्व महिला हे आपल्या घरामध्ये झोपत होत्या आणि याच गोष्टीचा फायदा सोपानची काकू घेणार होती। 18 मेच्या मध्यरात्री सोपानची काकू मंजू आणि तिचा नवीन प्रियकर हे दोघेजणे आपल्यासोबत धारदार शस्त्र घेतात। यांनी कोयता आणि चाकू आपल्यासोबत घेतला। मध्यरात्री कोणाचीही नजर न जाईल अशा वेळेस हे दोघेजणे छतावर गेले आणि झोपेमध्ये असलेल्या सोपानवर त्यांनी वार केले। त्याच्या तोंडाला दाबून धरत यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली आणि हत्या करून हे दोघेजणे आपापल्या घरी जाऊन झोपे गेले। दुसऱ्या दिवशी सोपानची आई सोपानची खाली वाट बघत होती, पण 8 वाजले तरीही तो खाली आला नाही। यामुळे ती महिला आपल्या मुलाला उठवण्यासाठी छताच्या वर जाते, पण छतावर गेल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तिचा मुलगा सोपान हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता। त्याची कोणीतरी निर्गुण हत्या केली होती असं ती महिला जोरजोराने ओरडत होती, रडत होती। तिच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व लोक, शेजारचे सर्व लोक त्यांच्या घराच्या बाहेर जमले आणि त्याच लोकांनी पोलिसांना पण ही सर्व माहिती दिली। पोलीसवाले त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सोपानच्या डेड बॉडीला अगोदर पोस्टमार्टमसाठी पाठवलं आणि पोलीस त्या महिलेच्या घरच्यांना विचारपूस करू लागले, पण सुरुवातीला पोलिसांना काही पण आढळलं नाही।
ज्यावेळेस पोलीस पुन्हा एकदा त्या घरच्या लोकांची विचारपूस करू लागले तर त्यांना मंजूच्या अगोदरच्या स्टेटमेंटपेक्षा आता वेगळं काहीतरी जाणवलं होतं आणि ती खूप घाबरत देखील होती, ती बोलत देखील नव्हती। या कारणामुळे पोलिसांना मंजूवर शंका आली आणि असं देखील ऐकण्यामध्ये आलं होतं की मंजू आणि तिचा पुतण्या सोपान या दोघांमध्ये भांडण झाली होती। या कारणामुळे पोलिसांनी मंजूला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि ज्यावेळेस मंजूवर दंड्याचा प्रयोग केला, तिची विचारपूस सक्तीने करण्यात आली। तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला होता। नंतर पोलिसांनी मंजू आणि तिचा नवीन प्रियकर या दोघांना अटक केली आणि अटक करून पोलीस त्यांच्यावर योग्य कारवाई देखील करत आहेत। पण या घटनेने एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त केले आणि एका नात्याला पण यांनी काळीमा फासली होती। बाकी ही सर्व घटना तुम्हाला सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा कुणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की आपल्या आजूबाजूला अशा देखील घटना घडत आहेत। बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत।